आज राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे। दुपारी 4 वाजता शिवतीर्थवर एकत्र येणार आहेत। ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिक उपस्थित राहणार आहेत। आज ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकाच मंचावर येतील। लडाखमधील पर्यावरण आणि घटनात्मक अधिकारांच्या मुद्द्यांवर आंदोलन करणारे सोनम वांगचुक गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर पेपरफुटी संदर्भातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्द्यांवरून चर्चा करत उपोषणाला बसलेले होते आणि याच उपोषणाला समर्थन देण्यासाठी मुंबईमध्ये महत्त्वाची राजकीय घडामोड घडणार आहे। दुपारी 4 वाजता दादरमधील शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन वांगचुक यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणार आहेत। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर दोन्ही नेते एकत्र उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंच्या संयुक्त उपस्थितीमुळे या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। सगळ्यांनी एकत्र या, तर तुम्ही तिकडे जाणं एकत्रपणे। इथे राहून तुम्हाला का सगळी आंदोलनं करायची आहेत? तुम्हाला इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीला जाता येतं, मग आंदोलन स्थळी जायला काय प्रॉब्लेम आहे? सोनम वांगचुक यांचे वडील सुद्धा जेव्हा आंदोलनावर आधी बसले होते, असंच उपोषण लडाखसाठी त्यांच्या वडिलांनी केलं होतं। इंदिरा गांधी स्वतः फ्लाईटनी जाऊन त्यांनी उपोषण सोडवलं होतं। आणि हे आपले सो कॉल्ड पाठिंबा देणारे अगदी बांद्रेच्या ईस्टमध्ये कलानगरला बसून पाठिंबा देत असतील, तसं होत नाही। तुमचं राजकारण फक्त घरात बसून चालणार। पाठिंबा द्यायचा असेल, लढायचं असेल तर तुम्ही दिल्लीत जाणं अपेक्षित होतं। इतर सगळे नेते दिल्लीत जाऊन त्यांना भेटले, तर तुम्ही का म्हणजे कशाची वाट बघताय? का तुम्हाला फक्त हा राजकीय मुद्दा असेल? फार लवकर त्यांना ते कळलं की आपण गेलं पाहिजे। अगदी 21 दिवसाची वाट बघत होते, पण आज गेलेत तर त्यांचं अभिनंदन म्हणायला पाहिजे। आणि तिथे राहा, 20 तारखेपर्यंत राहा, त्या मोर्चाला देखील उपस्थित राहा आणि वडिलांनाही घेऊन जा। वडील काही तितके म्हातारे झालेले नाहीयेत। तुमचे आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्याला समर्थन देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन करण्याचे प्रत्येकाला अधिकार आहे। आता अंजलीताई अमित ठाकरे यांना काय आवाहन करतात आणि त्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर काय भाष्य करतात, आता आम्हाला बघायचं यावर अमित ठाकरे आणि राज ठाकरे काय उत्तर देतात।